Okay, today we are going to study about the speed control of DC motor with Ward-Leonard system. Okay, so this Ward-Leonard system is actually introduced by a scientist, that is the Henry Ward-Leonard, and this method is used to control the speed of DC motor. So it is actually there are different methods which are used to control the speed of DC motor, like rheostat control method, multiple voltage control method, shunted armature control method, and the Ward-Leonard system control methods. Okay, so it is the basic armature control method. Uh, and this control system is consisting of DC motor. So you can observe the diagram here. It consists of a basic DC motor, which is nothing but the M1. So this one is your DC motor and is controlled by applying a variable voltage. So it is controlled by applying a variable voltage अक्रॉस इट्स आर्मेचर. ठीक आहे, या आर्मेचरला आपण काय करतोय, व्हेरिएबल व्होल्टेज अप्लाय करतो. आणि व्हेरिएबल व्होल्टेज कुठून अप्लाय करतोय, हा जो डीसी सप्लाय दिलेला आहे, ह्या डीसी सप्लायला ऍक्च्युली इथे काय असतं, एक फील्ड रेग्युलेटर असतो, जो इकडे त्यांनी दाखवलेला हा टॅप पॉइंट, हा इथे जरी प्लेस केला तरी चालेल, फील्ड रेग्युलेटर आहे. अँड विथ द हेल्प ऑफ दिस फील्ड रेग्युलेटर यू कॅन व्हरी दी सप्लाय व्होल्टेज अँड इट इज अप्लाइड टू द फील्ड वाइंडिंग of connected. So field winding of your motor is connected to this DC supply, and with the help of this variable field regulator you can change the amount of supply provided to the motor. So this variable voltage is obtained either it is depend, means either you can apply the DC supply or the AC supply. मी ऑलरेडी सांगितलं की DC सिरीज मोटर जी आहे विच कॅन ऍक्ट एज अ युनिव्हर्सल मोटर. मग युनिव्हर्सल मोटर मध्ये आपण काय चेंजेस केले होते, कंडक्शन इन्क्रीज केलं होतं आपण, त्यामध्ये आर्मेचरचं कंडक्टर्स इन्क्रीज केले होते, लॅमिनेटेड कोर्स यूज केले होते, त्यानंतर फील्ड वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न्स आपण रिड्यूस केले होते. सो त्याच्या इफेक्ट केल्यानंतर कन्वर्ट जी होते ती युनिव्हर्सल मोटर, म्हणजे विच कॅन बी ऑपरेटेड ओव्हर एसी अँड डीसी सप्लाय. सो सेम कंडिशन, जर तुम्हाला एसी सप्लायचा अक्रॉस यूज करायचा असेल देन at that time you can prefer the motor 2. Okay, so तुम्ही त्यावेळेस काय करता, मोटर 2 यूज करताय. So this is the condition. So M1 is the motor whose speed is to be controlled. So इथे तुमचा हा M1 काय आहे की ज्याचा आपल्याला स्पीड काय करायचं आहे, कंट्रोल करायचं आहे. आणि इट इज connected to DC supply through field regulator, and this the field current can be controlled, and hence with reference to field current we can control the speed of motor. So you can calculate the rated speed for the DC motor. आणि आर्मेचरला जो सप्लाय देतोय, मोटरची ही जी मोटर आहे जिचा आपल्याला स्पीड कंट्रोल करायचंय, तिचा जो आर्मेचर आहे त्या आर्मेचरला आपण सप्लाय देतोय व्हाया जनरेटर. ठीक आहे, सो जनरेटर थ्रू काय करतोय, आपण सप्लाय प्रोव्हाइड करतोय. सो जनरेटर व्होल्टेज जे आहे, याचं व्होल्टेज हे काय होतंय, कंट्रोल्ड होते बाय व्हॅरिंग इट्स फील्ड रेग्युलेटर. परत इथे दोन फील्ड रेग्युलेटर, एक शंट फील्ड इथे कनेक्ट केलेली, इथे पण एक फील्ड रेग्युलेटर कनेक्ट करू शकता तुम्ही, आणि इथे एक फील्ड रेग्युलेटर कनेक्ट केला जो जनरेटरचा स्पीड कंट्रोल करतोय. सो जनरेटरचा स्पीड कंट्रोल करण्यासाठी ही फील्ड वाइंडिंग आहे, आणि त्या फील्ड वाइंडिंगला हा फील्ड रेग्युलेटर कनेक्ट केलेला आहे. Also, to control the speed of this motor M1 and to vary the supply voltage so that to vary the field current. Supply voltage vary झाला म्हणजे नॅचरली जो काही करंट पास होते डीसी मोटर मधनं, म्हणजे नॅचरल तुमचं हे स्ट्रक्चर लाईकवेज असं असतं डीसी मोटरचं जर आपण कन्सिडर केलं. सो या सो करंट जेव्हा पास होते, सो या फील्ड वाइंडिंग वर इफेक्ट होतो. आणि टॉग आपल्याला माहिती आहे, टॉग इज डायरेक्टली और टॉग इज इक्वल्स टू फाय इंटू आय ए. ठीक आहे, फाय इंटू आय एन. फाय कशावर डिपेंड असतो, अमाऊंट ऑफ करंट फ्लोईंग थ्रू फील्ड वाइंडिंग. सो याच्यावर डिपेंड असतो. हेन्स मग आपण काय करणार आहे, सिम्पली वी हॅव टू कंट्रोल दी अमाऊंट ऑफ करंट, अँड दिस करंट कॅन बी कंट्रोल बाय प्रोव्हाइडिंग दी सप्लाय. ओके, और बाय चेंजिंग दी सप्लाय. ओव्हरऑल जो सप्लाय देताय तुम्ही तो चेंज करू शकता विथ द हेल्प ऑफ फील्ड रेग्युलेटर. आणि जनरेटर कोणाला प्रोव्हाइड करतोय सप्लाय, टू दी आर्मेचर ऑफ द मोटर. सो आर्मेचरला हा प्रोव्हाइड करतोय, आणि त्याचा पण आपण सप्लाय काय करतोय किंवा स्पीड काय करतोय, कंट्रोल करतोय विथ द हेल्प ऑफ अनदर फील्ड रेग्युलेटर विच इज कनेक्टेड टू फील्ड वाइंडिंग. ओके, अँड द
same voltage is applied to armature, applied to, sorry, whatever the voltage is coming and the variable voltage, that same voltage will be applied to generator and that same voltage will be applied to field winding. Okay, and hence we can control the speed. So direction of rotation of M1 can be changed. आता ही रोटेशन आपण काय करू शकतो, फॉरवर्ड किंवा रिव्हर्स पद्धतीने आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. And hence due to this what happens, the polarity of the applied voltage to the armature get reverse. सो जसा रोटर जो आहे, फील्ड वाइंडिंग ही तुमची ऍज अ स्टेटर असते किंवा स्टेशनरी असते आणि आर्मेचर काय असतो तुमचा, रोटेटिंग असतो. सो जर तो फॉरवर्ड डायरेक्शननी रोटेट झाला तर तो पॉझिटिव्ह व्होल्टेज जनरेट करणार त्याच्या अक्रॉस. रिव्हर्स डायरेक्शननी जनरेट केला तर पोलॅरिटी काय होणार आहे, रिव्हर्स होणार आहे. सो पोलॅरिटी विल गेट रिव्हर्स. हेन्स काय होणार आहे, सो स्पीड कंट्रोल इज कॅरीड आउट इन बोथ डायरेक्शन. म्हणजे जे आपल्याला मेन काम काय की मेजर टास्क इज व्हॉट, that by providing or with the help of field regulator you are going to change the amount of supply provided to the field winding, and in turn you are going to change or you are going to control the speed of motor. Okay, and this same supply is applied to the generator and the armature of the motor, and hence if you change the direction of the motor, same operation can takes place in both forward and reverse direction. ठीक आहे, सो ती फॉरवर्ड डायरेक्शन जरी मूव्ह झाली आणि रिव्हर्स डायरेक्शन जरी मूव्ह झाली तरी तुम्हाला काय मिळतंय, सेम प्रिन्सिपल यू आर गोइंग टू रेफर. सो जो काही रेटेड स्पीड आहे तो तुम्ही चेंज करता इन द प्रॉपोर्शन 10:1 or 4:1. So advantages of this Ward Leonard system is that its simplicity and the motor speed can be controlled over a wide range. कारण आपण फील्ड रेग्युलेटर यूज केलेला आहे त्याच्यामुळे काय होतंय की जो काही रेंज आहे ती आपण काय करू शकतो, व्हेरी करू शकतो. यू कॅन चेंज दी range of speed, including to that including to that also uh, loss, overall the power loss can be controlled in this Ward Leonard system. Okay, so this is all about the Ward Leonard system, where with the reference to field regulator, the basic unit is field regulator, which is used to change the speed of motor. So याचा डिसएडव्हान्टेज काय येणार आहे, हाय इनिशियल कॉस्ट जनरेट होते. म्हणजे काय की जो काही स्टार्टिंग टॉक असेल तो मॅक्झिमम असणार आहे आणि ज्यावेळेस जो काही लॉस ऑकर होतोय that torque loss is maximum, hence we need some maintenance. So hence we can say that the high initial cost goes on increasing. So this is all about the Ward Leonard system. Also including to that, one more disadvantage is there, that is the large size and the weight. So frequent maintenance is necessary. Applications कुठे कुठे होणार आहे, where we need a wide range of speed or we need a highly sensitivity to the speed of motor. Means काय की for a small change of field current, if you need to change the speed of motor, in that case we are using Ward Leonard system. ठीक है.
छोट्याशा पॉइंट मध्ये जे काही आधीचे सब टॉपिक सांगितले होते, फॉर एक्झाम्पल पहिलं जे मोटर स्पीड कंट्रोल मेथड आहे, म्हणजे ही जी आहे वाड लिओनार्ड सिस्टीम, ही डीसी शंट मोटर साठी रेफर करतो. आणि डीसी सिरीज साठी ज्या प्रिव्हियस मेथड सांगितल्या, म्हणजे सिरीज आणि शंट मोटर साठी रेओस्टॅट कंट्रोल, मल्टिपल व्होल्टेज कंट्रोल, शंटेड आर्मेचर या सिस्टीम कॉमनली युज्ड होतात. ठीक आहे, पण वॉड लिओनार्ड सिस्टीम इज युजफुल फॉर स्पीड कंट्रोल ऑफ डीसी शंट मोटर ऑनली. ठीक आहे. So हा मेजर पॉइंट लक्षात ठेवा. सो व्हॉट इज रेओस्टॅट कंट्रोल मेथड? सो रेओस्टॅट कंट्रोल मेथड मध्ये सिम्पली एक आपण काय करतोय, जेव्हा तुम्ही आर्मेचरला सप्लाय देताय, whatever the supply applied to the armature, त्यावेळेस तुमचा फील्ड काय असतो, शंट मध्ये असतो टू दी आर्मेचर. सो एक शंट मोटरचं जनरल स्ट्रक्चर काय असतं की हा तुमचा आहे आर्मेचर. ठीक आहे. सो डायग्राम समजून घ्या याच्यामध्ये. इथे तुम्ही जो काही हा एक्सटर्नल डीसी सप्लाय दिलेला आहे, हा रेओस्टॅट आहे. रेओस्टॅटचा यूज करून तुम्ही आर्मेचरला काय करतायत, करंट चेंज करतायत, त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. सो ऍज पर चेंज ऑफ सप्लाय, जो काही ओव्हरऑल सप्लाय प्रोव्हाइड होतोय, हा व्होल्टेज इथे टॅप केल्यामुळे काय होणार आहे, अमाऊंट ऑफ सप्लाय प्रोव्हाइडेड टू द आर्मेचर गोज ऑन चेंज अँड हेन्स वी कॅन चेंज दी स्पीड. आता हे स्पीड कसं चेंज होतो, तर आपल्याला माहिती देर इज वन रिलेशन बिटवीन युअर टॉग अँड आर्मेचर करंट, दॅट टॉग इज इक्वल्स टू फाय इंटू आय ए. बरोबर. सो इन फील्ड वाइंडिंग फाय इज ऑलमोस्ट निग्लिजिबल, मीन्स इट इज व्हेरी लेस. ठीक आहे. सो फील्ड करंट काय असतो, डिव्हाइड होतो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो फील्ड करंट डिव्हाइड झाल्यामुळे इथला आय जो असतो तो ऑलमोस्ट निग्लिजिबल असतो, हेन्स फ्लक्स आपण काय करतो, रिमूव्ह करतो. सो टॉर्क काय होतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए होतो, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. सो विथ रेफरन्स टू दॅट आपण काय करतो, एक ग्राफ ड्रॉ करतो. ठीक आहे. सो इथे काय येत आहे, टॉग including to that, also there is one more relation between your torque and the speed, that is torque is inversely proportional to synchronous speed. Okay, 1 upon n. सो मग याच्यामध्ये जेव्हा बघितलं, ही साइड काय, लेफ्ट हँड साइड सेम आहे, दॅट इज टॉक. सो वी कॅन से दॅट आय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. सो असं आपण एक रिलेशन फाइंड आउट केलं होतं. सो इथे आपण अज्युम केलं दॅट हिअर इज युअर स्पीड अँड हिअर इज आय ए. ठीक आहे. सो जेव्हा
कॉन्स्टंट टॉग असतो त्यावेळेस तुमचा स्पीड काय असतो, कॉन्स्टंट असतो. स्पीड कॉन्स्टंट असतो किंवा कॉन्स्टंट टॉग असतो मीन्स वॉट एव्हर द सप्लाय इज प्रोव्हाइडेड इट इज ऑलमोस्ट कॉन्स्टंट. सो यामुळे काय होणार आहे, जो काही ओव्हरऑल रेझिस्टन्स आहे त्याचा रेओस्टॅटचा तो काय होणार, झिरो होणार. सो आर एच बिकम्स इक्वल्स टू झिरो. पण जसं जसं तुम्ही व्हॅरी करताय सप्लाय, in that case you can observe that the speed goes on decreasing. So with the change of value of RH. So या कॅरेक्टरिस्टिक्स आपण ऑलरेडी स्टडी केल्या, फक्त त्याला आपण काय करतोय विथ रेफरन्स टू रेओस्टॅट चेंज करतोय. सो विथ इन्क्रीजिंग व्हॅल्यू ऑफ रेओस्टॅट देर इज अ चेंज ऑफ करंट. ठीक आहे. सो रेजिस्टन्स जसं जसं इन्क्रीज होत जाते तसं तसं तुम्ही बघू शकता की स्पीड पण काय होतंय, डिक्रीज होतंय. आणि सो इथे काय होतंय, तुम्ही विथ द व्हेरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ रेओस्टॅट or with the variation of supply voltage you can control the speed of motor. So this is the characteristics for rheostat control method. शंटेड आर्मेचर मध्ये काय येणार आहे, सिम्पली शंटेड आर्मेचर मध्ये हा जो रेओस्टॅट आहे हा काय करणार आपण, जो आता सिरीज मध्ये कनेक्ट केलेला तो काय करणार, शंट मध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे. हा शंट मध्ये कनेक्ट केल्यानंतर काय होणार आहे बघा चेंज याच्यामध्ये, की सिम्पली ही जे आहे जेव्हा तो ऍक्टिव्ह टाईपचा मोस्ट ऍक्टिव्ह टाईप ऑफ लोड कुठला आहे तुमचा, कॉमनली युज्ड मोस्ट ऍक्टिव्ह टाईप ऑफ लोड इज नथिंग बट हॉइस्ट क्रेन. ठीक आहे. हॉइस्ट क्रेन असतं त्या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, वी हॅव टू मेक द बॅलन्स कंडिशन किंवा फोर क्वाड्रंट ऑपरेशन परफॉर्म करावे लागतात. सो त्या केसमध्ये फॉर स्मूथ व्हेरिएशन or the for balancing purpose or for better control we are using this type of method, that is shunted armature method. त्यानंतर पुढचे आहे मल्टिपल व्होल्टेज कंट्रोल मेथड. मल्टिपल व्होल्टेज म्हणजे काय, सिम्पली आपलं जसं मक्स असतो ना, मक्स सारखं काम करणार तो, किंवा डीमक्स सारखं, इन शॉर्ट सॉरी डीमक्स सारखं फंक्शनिंग राहणार आहे. सो डीमक्स सारखं कसं फंक्शनिंग राहणार आहे त्यासाठी आपण एक सर्किट डायग्राम ड्रॉ करू, की त्यामध्ये चेंज फक्त काय राहणार, तुम्ही काय करताय, एक सिंगल सप्लायला वेगळ्या वेगळ्या पॉइंट्स मध्ये डिवाइड करताय सप्लाय मध्ये. म्हणजे 10 व्होल्ट मी इथे काय करणार, मग समजा याला काय केलं मी, 2-2 व्होल्ट मध्ये डिवाइड केलं. ठीक आहे. सो हा काय झाला, व्हेरिएबल सप्लाय. मग प्रत्येक वेळी तुमचा आर्मेचरचा जो टॅप पॉइंट राहणार आहे, आर्मेचरचा टॅप पॉइंट वेगळ्या वेगळ्या सप्लायला कनेक्ट करू शकता. म्हणजे इथे काय होतं, व्हेरिएबल व्होल्टेज देताना ऍज पर व्हेरिएबल चेंज ऑफ व्होल्टेज यू आर चेंजिंग दी स्पीड ऑफ मोटर. ओके. सो या मानाने तुम्ही ऑपरेशन परफॉर्म करता. At the same time, next method is series parallel control method. तर सिरीज पॅरलल कंट्रोल मेथड मध्ये काय येणार आहे, की दोन आर्मेचर्स तुम्ही काय करताय आणि दोन फील्ड वाइंडिंग्स पॅरलल मध्ये किंवा शंट मध्ये कनेक्ट करताय, आणि विथ रेफरन्स टू दॅट यू आर चेंजिंग द स्पीड ऑफ मोटर. सो हे होते स्पीड कंट्रोलिंग मेथड्स, ज्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे वार्ड लिओनार्ड सिस्टीम अँड विच इज यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ डीसी शंट मोटर. इन्क्लुडिंग टू दॅट other type of methods are rheostat control method, multiple voltage control method and shunted armature. Shunted armature is used for most active type of loads like hoist control load. ठीक आहे. सो त्याच्यामध्ये युज होतो. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मोस्ट ऍक्टिव्ह टाइप ऑफ लोड कुठला आहे, तर त्याच्यामध्ये क्वेश्चनचा आन्सर काय आहे, हॉइस्ट क्रेन. ठीक आहे. सो हे बारीक बारीक पॉइंट्स असतात जे तुम्हाला एमसीक्यू बेस्ड क्वेश्चन जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करतात त्यावेळेस लक्षात ठेवायचे असतात. So this is all about the speed controlling methods. So याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता.